नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच एम.एच. एक्झामचा अभ्यासक्रम आणि परीक्षेची रचना समजावून घेणार आहोत. ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मार्फत घेतली जाते आणि विद्यापीठ महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी ही पात्रता आवश्यक आहे. मित्रांनो, आज आपण एम.एच. एक्झामचा पेपर 1चा अभ्यासक्रम इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये समजावून घेणार आहोत आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक्स आणि मराठी पेपर 2 याचा सुद्धा अभ्यासक्रम काय आहे तो सविस्तर समजावून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तसंच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून बघत आहात ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा. त्याचबरोबर तुम्हाला जर काही शंका असतील, मदत हवी असेल किंवा कोणत्या विषयाचे पेपर्स आवश्यक असतील तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये तयार करून देऊ शकतो. तसा तुम्ही आम्हाला मेसेज केलात तर त्याप्रमाणे पुढची तयारी करणं सोयीस्कर होईल. चला तर मग आपण एम.एच. एक्झाम 2026 अभ्यासक्रम आणि माहिती बघूयात. महाराष्ट्र राज्य व्याख्याता पदासाठी राज्यस्तरीय पात्रता चाचणी सेट परीक्षा हा सिलेबस आहे पेपर 1चा. हा सब्जेक्ट आहे जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड. पेपर 1 मध्ये युनिट 1 आहे टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच अध्यापन क्षमता. टीचिंग कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह, लेवल्स ऑफ टीचिंग, मेमरी, अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह, कॅरेक्टरिस्टिक्स अँड बेसिक रिक्वायरमेंट्स. म्हणजेच टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे अध्यापन क्षमता. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अध्यापन. त्याच्यामध्ये संकल्पना, उद्दिष्टे, अध्यापनाची पातळी ज्यामध्ये स्मरण, समज, चिंतनशील याचा समावेश होतो. लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे शिकणाऱ्यांचे गुणधर्म. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ adolescents and adult learners, academic, social, economical and individual difference. शिकणाऱ्यांचे गुणधर्म म्हणजे किशोर व प्रौढ शिकणारे, शैक्षणिक, सामाजिक, भावनिक, संज्ञानात्मक आणि वैयक्तिक फरक हा दुसरा मुद्दा आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग रिलेटेड टू म्हणजे अध्यापनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर टीचर, लर्नर, सपोर्ट मटेरियल, इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज, लर्निंग एन्व्हायरमेंट अँड इन्स्टिट्यूशन्स. म्हणजेच शिक्षक, विद्यार्थी म्हणजे अध्यापनावर परिणाम करणारे जे घटक आहेत ते शिक्षक, विद्यार्थी, सहाय्यक साहित्य, सुविधा, वातावरण आणि संस्था. मेथड्स ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग म्हणजे अध्यापन पद्धती. याच्यामध्ये टीचर सेंटर्ड वर्सेस लर्नर सेंटर्स मेथड म्हणजे शिक्षक केंद्रित विरुद्ध विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम आहे. ऑफलाईन वर्सेस ऑनलाईन मेथड्स म्हणजे ऑफलाईन विरुद्ध ऑनलाईन जसं की स्वयंप्रभा, मोक्स इत्यादी. पुढचा टॉपिक आहे टीचिंग सपोर्ट सिस्टीम म्हणजे अध्यापन सहाय्य प्रणाली. त्याच्यामध्ये ट्रेडिशनल, मॉडर्न अँड ICT बेस्ड म्हणजेच पारंपरिक, आधुनिक आणि ICTच्या वर आधारित अध्यापन सहाय्य प्रणालीचा अभ्यासक्रम आहे. इव्हॅल्युएशन सिस्टीम मूल्यमापन प्रणाली ज्याच्यामध्ये एलिमेंट्स अँड टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन इन चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम इन हायर एज्युकेशन, कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग, इनोव्हेशन्स इन इव्हॅल्युएशन सिस्टीम ज्याच्यामध्ये मूल्यमापन प्रणाली, घटक व प्रकार, CBSE, संगणक आधारित चाचणी आणि नवकल्पना इत्यादींचा समावेश होतो. हा आहे पेपर 1चा युनिट 1 जो की 10 मार्काला असणार आहे. म्हणजे याच्यावरती 5 प्रश्न तुम्हाला येणार आहेत. टीचिंग ॲप्टिट्यूड. युनिट 2 आहे रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजेच संशोधन क्षमता. संशोधन क्षमतामध्ये पहिला मुद्दा आहे रिसर्च, मीनिंग, टाइप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स, पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक्स अप्रोच टू रिसर्च म्हणजे संशोधन, त्याचा अर्थ, प्रकार, वैशिष्ट्ये, पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम. संशोधन पद्धती म्हणजे मेथड्स ऑफ रिसर्च त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल, डिस्क्रिप्टिव्ह, हिस्टॉरिकल, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड्स.
त्याच्यामध्ये संशोधन पद्धतीमध्ये प्रायोगिक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, गुणात्मक आणि परिणामात्मक मेथडचा समावेश आहे. स्टेप्स ऑफ रिसर्च म्हणजे संशोधनाची पावले किंवा संशोधनाच्या पद्धती. थिसिस अँड आर्टिकल्स रायटिंग, त्याच्यामध्ये प्रबंध व लेखन, त्याच्यात फॉर्मॅट अँड स्टाईल ऑफ रेफरन्सिंग ज्यामध्ये की स्वरूप आणि संदर्भाची शैली याचा समावेश आहे. ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च म्हणजे संशोधनातील ICTचा वापर. रिसर्च एथिक्स म्हणजे संशोधन नीतिशास्त्र. हा आहे युनिट 2 रिसर्च ॲप्टिट्यूड आणि त्याच्यामधले हे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. हा 5 मार्काला येणार, 5 प्रश्न याच्यावरती येणार आहेत, मार्क्स असणार आहेत 10. युनिट 3 आहे कॉम्प्रिहेन्शन. याच्यामध्ये पॅसेज ऑफ टेक्स्ट टू गिव्हन, क्वेश्चन्स बी आस्क्ड फ्रॉम द पॅसेज टू बी अँसर्ड म्हणजे आकलन. त्याच्यावरती दिलेल्या उतार्यावर आधारित प्रश्न असणार आहेत. एक उतारा दिला जातो आणि त्याच्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्याही उतार्यावरती 5 प्रश्न येतात म्हणजे 10 मार्कासाठी हा उतारा असणार आहे. त्यानंतर आहे युनिट 4 कम्युनिकेशन म्हणजे संवाद. कम्युनिकेशन म्हणजे संवाद. त्याच्यामध्ये मीनिंग, टाइप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संवादाचे अर्थ, प्रकार आणि वैशिष्ट्ये. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जसं की व्हर्बल अँड नॉन व्हर्बल, इंटर कल्चरल अँड ग्रुप कम्युनिकेशन्स, क्लासरूम कम्युनिकेशन्स. प्रभावी संवाद जसं की मौखिक, अमौखिक, आंतरसांस्कृतिक, गट व वर्गातील संवाद. बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे संवादातील अडथळे. मास मीडिया अँड सोसायटी म्हणजे जनमाध्यमे आणि समाज. कम्युनिकेशनमध्ये या बाबींचा समावेश असणार आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. हा सुद्धा टॉपिक जो आहे युनिट 4 तो सुद्धा तुम्हाला 10 मार्कासाठी आहे. याच्यावरती सुद्धा 5 प्रश्न येतील म्हणजे 10 मार्कासाठी तो आहे. नंतर मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड गणितीय तर्क आणि क्षमता. टाइप्स ऑफ रिझनिंग म्हणजे तर्काचे प्रकार. नंबर्स ऑफ सिरीज, लेटर्स सिरीज, कोड अँड रिलेशनशिप्स याच्यामध्ये संख्या आणि अक्षर मालिका, कोड्स, नातेसंबंध याचा समावेश आहे. मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड जसं की गणितीय क्षमता, फ्रॅक्शन, टाइम अँड डिस्टन्स, रेशो, proportion and percentage, profit and loss, interest and discounting, ॲव्हरेज एक्सेट्रा. ज्याच्यामध्ये तुम्हाला गणितीय क्षमतामध्ये मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूडमध्ये अपूर्णांक, वेळ व अंतर, प्रमाण, टक्केवारी, नफा तोटा, व्याज, सवलत आणि सरासरीचा समावेश आहे. हा टॉपिक सुद्धा 10 मार्काला आहे म्हणजे याच्यावरती 5 प्रश्न येणार आहेत. त्या पद्धतीने त्याची तयारी करणं गरजेचं आहे. आता आहे युनिट 6 लॉजिकल रिझनिंग म्हणजे तार्किक तर्क. अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ आर्ग्युमेंट्स म्हणजे युक्तिवादाची रचना. आर्ग्युमेंट्स फॉर्म्स, स्ट्रक्चर ऑफ कॅटेगरिकल proposition, mood and figures, formal and informal pholexics, use of language, connotations and denotations of terms, classical squares of oppositions. म्हणजे याच्यामध्ये युक्तिवादाची रचना, वर्गीकरण, भ्रम इत्यादीचा समावेश होणार आहे. इव्हॅल्युएटिंग अँड डिस्टिंग्विशिंग डिडक्टिव्ह अँड इनडिडक्टिव्ह रिझनिंग. निगमात्मक आणि आगमनात्मक तर्क, ॲनॉलॉजिक्स, साम्य, वेन डायग्राम्स म्हणजे वेन आकृत्यांचा समावेश आहे. सिम्पल अँड मल्टिपल यूज फॉर इस्टॅब्लिशिंग व्हॅलिडिटी ऑफ आर्ग्युमेंट्स. नंतर इंडियन लॉजिक म्हणजे भारतीय तर्कशास्त्र ज्याच्यामध्ये मीन्स ऑफ नॉलेज म्हणजे प्रमाणे, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धीचा समावेश होणार आहे. त्यानंतर प्रमाणाज प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थपत्ती अँड अनुपलब्धी याचा समावेश याच्यामध्ये होणार आहे. स्ट्रक्चर अँड काइंड्स ऑफ अनुमाना म्हणजे अनुमानाची रचना, व्याप्ती आणि हेत्वाभास याचा समावेश यामध्ये होणार आहे. आणि हा सुद्धा टॉपिक जो आहे तो 10 मार्काला म्हणजेच 5 प्रश्न येणार आहेत. लॉजिकल रिझनिंग युनिट आहे 7. याच्यामध्ये डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे माहिती विश्लेषण, सोर्स ॲक्विजिशन अँड क्लासिफिकेशन ऑफ डाटा म्हणजे माहितीचे स्रोत, संकलन आणि वर्गीकरण,
क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डाटा म्हणजे परिणामात्मक आणि गुणात्मक माहिती. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जसं की बार चार्ट, हिस्टोग्राम्स, पाय चार्ट, टेबल चार्ट अँड लाईन चार्ट अँड मॅपिंग ऑफ डाटा म्हणजे आलेखीय सादरीकरण जसं की बार, हिस्टोग्राम, पाय चार्ट, तक्ता, रेषा इत्यादीचा समावेश याच्यामध्ये होतो. डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे माहितीचे विश्लेषण. डाटा अँड गव्हर्नन्स म्हणजे माहिती आणि प्रशासन. हा सुद्धा माहिती विश्लेषण जो आहे तो मुद्दा तुम्हाला 10 मार्काला आहे हा टॉपिक. त्याच्यावरती सुद्धा 5 प्रश्न येणार म्हणजे मार्क्स असणार आहेत 10. युनिट आहे 8. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ICT माहिती व संवाद तंत्रज्ञान. ICT जनरल ॲब्रेव्हिएशन्स अँड टर्मिनॉलॉजी म्हणजे संक्षेप व संज्ञा. बेसिक ऑफ इंटरनेट, ईमेल, ऑडिओ अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. इंट्रानेट, ईमेल, ऑडिओ, व्हिडिओ आणि कॉन्फरन्सिंगचा समावेश आहे. डिजिटल इनिटिव्हिटीज इन हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रम. ICT अँड गव्हर्नन्स म्हणजे ICT आणि प्रशासन. ह्या टॉपिकवरती सुद्धा प्रश्न येतील. 5 मार्क्स असणार आहेत 10. त्या पद्धतीने याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. टॉपिक आहे 9. पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट म्हणजे लोक, विकास आणि पर्यावरण. डेव्हलपमेंट अँड पर्यावरण म्हणजे विकास व पर्यावरण, ज्याच्यामध्ये MDGs, SDGs याचा समावेश होतो. नंतर ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन मानव पर्यावरण परस्पर संवाद आणि मानव निर्मित परिणाम. नंतर एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणजे पर्यावरणातील समस्या जसं की लोकल, रिजनल अँड ग्लोबल. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, नॉईज पोल्युशन, वेस्ट जसं की सॉलिड, लिक्विड, बायोमेडिकल, हॅझार्डस इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी. क्लायमेट चेंज अँड इट्स सोशिओ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल डायमेन्शन्स म्हणजेच पर्यावरणीय समस्या, प्रदूषण, कचरा, हवामानातील बदल इत्यादींचा समावेश इथं होतो. इम्पॅक्ट्स ऑफ पॉल्युशन्स ऑन ह्युमन हेल्थ म्हणजे प्रदूषकांचा आरोग्यावर होणारा परिणाम. नॅचरल अँड एनर्जी रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक व ऊर्जा स्रोत, ज्याच्यामध्ये सोलार, विंड, सॉइल, हायड्रो, जिओथर्मल, बायोमास, न्यूक्लिअर अँड फॉरेस्ट्स. नैसर्गिक आणि ऊर्जा स्तोत्र सौर, वारा, जल, भूतापीय, जैव इंधन, अणु आणि फॉरेस्ट्स, वन इत्यादीचा समावेश याच्यामध्ये होतो. नॅचरल हॅझार्ड्स अँड डिझास्टर्स म्हणजेच आपत्ती आणि धोके आणि प्रतिबंधात्मक उपाय पुढचा मुद्दा आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन्स ऍक्ट 1986, 1986. नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स, एफर्ट्स, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रिओ समिती, कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस ॲग्रीमेंट, इंटरनॅशनल सोलार अलायन्सेस म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा 1986, ज्याच्यामध्ये हवामान कृती योजना, आंतरराष्ट्रीय करार इत्यादींचा समावेश होतो. आणि हा टॉपिक सुद्धा तुम्हाला 10 मार्कासाठी म्हणजे प्रश्न असणार आहेत 5 आणि मार्क्स असणार आहेत 10. त्या दृष्टीने याची संपूर्ण तयारी करणं आवश्यक आहे. हायर एज्युकेशन सिस्टीम म्हणजे उच्च शिक्षण प्रणाली, त्याच्यामध्ये आहे इंट्युएशन्स ऑफ हायर लर्निंग अँड एज्युकेशन इन एन्शियंट इंडिया म्हणजे प्राचीन भारतातील शिक्षण संस्था. इव्होल्युशन्स ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया स्वातंत्र्योत्तर भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधन. ओरिएंटल कॉन्व्हेन्शनल अँड नॉन कॉन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम्स इन इंडिया म्हणजे पारंपरिक व अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम. प्रोफेशनल, टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक, तांत्रिक आणि कौशल्य आधारित शिक्षण. व्हॅल्यू एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन म्हणजे मूल्य शिक्षण व पर्यावरण शिक्षण. पॉलिसीज, गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे धोरणे, प्रशासन व शासन यावरती आधारित हा हायर एज्युकेशनचा टॉपिक असणार आहे आणि त्याचा त्या दृष्टीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक युनिटला 5 प्रश्न आणि 2 गुण असणार आहेत म्हणजे प्रत्येक युनिट हा 10 मार्काला असणार आहे. असे एकूण प्रश्न असतील 50 आणि गुण असतील 100. तसंच 5 महत्वाच्या 5 क्वेश्चन्स हे तुम्हाला आता माहिती सांगितलीच मी. 5 क्वेश्चन्स इच कॅरिंग 2 मार्क्स आर टू बी सेट
फ्रॉम इच मॉडेल. या पहिल्या पेपरसाठी तुम्हाला ब्रिजमोहन दायमा यांचं पुस्तक उपयोगी पडू शकतं. त्या दृष्टीने तुम्ही त्या पुस्तकाचा सराव करू शकता. प्रत्येक टॉपिकवरती आधारित माहिती आणि त्याच्यावरचे प्रश्न दिलेले आहेत. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा ब्रिजमोहन दायमा यांच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो, हा झाला पेपर 1. MH सेट 2026च्या दृष्टीनं हा त्याचा अभ्यासक्रम आणि कोणत्या पुस्तकाचा वापर करायचा हे सांगितलं. तसंच जर तुम्हाला अधिक डीपमध्ये अभ्यास करायचा असेल तर तुम्ही प्रत्येक टॉपिकसाठी वेगळं पुस्तक घेऊ शकता आणि त्याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थितपणे करू शकता. पर्यावरणासाठी पर्यावरणाचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता. मॅथमॅटिकल रिझनिंगसाठी सुद्धा बीजगणित, अंकगणितचे जे पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता. आणि लॉजिकल रिझनिंगसाठी सुद्धा तुम्हाला उतार्यावरून प्रश्नासाठी सुद्धा बाकीचे जे काही पुस्तक आहे त्याचा वापर करू शकता. परंतु जर करायचा नसेल तरी सुद्धा ब्रिजमोहन दायमा यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सगळ्या टॉपिकची माहिती, त्याच्यावरचे प्रश्न दिलेले आहेत आणि पाठीमागच्या बाजूला पेपर सुद्धा दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवू शकता. महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चररशिप म्हणजे महाराष्ट्र राज्य व्याख्याता पदासाठी राज्यस्तरीय पात्रता चाचणी सेट परीक्षा कंडक्टेड बाय शिवा युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मार्फत ही परीक्षा घेतली जाते. सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स आणि कोड आहे 11. त्याचं युनिट 1 आहे मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर म्हणजे ग्राहक वर्तन सिद्धांत. थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट म्हणजे उत्पादन आणि खर्च सिद्धांत. डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टिनिटी ॲटिट्यूड टुवर्ड्स रिस्क म्हणजे अनिश्चिततेखालील निर्णय आणि जोखमीबाबतचा दृष्टिकोन. गेम थेअरी नॉन कोऑपरेटिव्ह गेम्स म्हणजे खेळ सिद्धांत, गैरसहकारी खेळ. मार्केट स्ट्रक्चर, कॉम्पिटिटिव्ह अँड नॉन कॉम्पिटिटिव्ह इक्वॅलिब्रा अँड देअर इफिशियन्सी प्रॉपर्टीज म्हणजेच बाजार रचना, स्पर्धात्मक व गैरस्पर्धात्मक संतुलन आणि कार्यक्षमता. फॅक्टर प्राइसिंग म्हणजे घटक किंमत निर्धारण. त्यानंतर आहे जनरल इक्विलिब्रियम ॲनालिसिस म्हणजे सामान्य संतुलन विश्लेषण. नंतर इफिशियन्सी क्रायटेरिया, पॅरेटो ऑप्टिमॅलिटी, कॅल्डर हिक्स अँड वेल्थ मॅक्झिमायझेशन म्हणजे कार्यक्षमता निकष, त्याच्यामध्ये पारेतो ऑप्टिमॅलिटी, काल्डोर हिक्स संपत्ती कमाल याच्यावरती आधारित आहे. वेलफेअर इकॉनॉमिक्स म्हणजे कल्याण अर्थशास्त्र, ज्याच्यामध्ये फंडामेंटल थेरम्स, सोशल वेलफेअर फंक्शन्स म्हणजे मूलभूत प्रमेय, सामाजिक कल्याण कार्य. असममित ॲसिमेट्रिक इन्फॉर्मेशन म्हणजे असममित माहिती. ॲडव्हर्स सिलेक्शन अँड मोरल हझार्ड म्हणजे प्रतिकूल निवड आणि नैतिक धोका. हा आहे मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र युनिट 1. युनिट 2 आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. नॅशनल इकॉनॉमी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, कन्सेप्ट अँड मेजरमेंट म्हणजे संकल्पना आणि मापन. दुसरा आहे डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट म्हणजे उत्पादन व रोजगार निर्धारण, ज्याच्यामध्ये क्लासिकल अँड केयनिस अप्रोच, पारंपरिक आणि केन्सियन दृष्टिकोन, केन्सियन अप्रोच. नंतर आहे कन्झम्पशन फंक्शन म्हणजे उपभोग कार्य. इन्व्हेस्टमेंट फंक्शन म्हणजे गुंतवणूक कार्य. मल्टीप्लियर अँड ॲसिलेटर गुणक आणि प्रवेगक. डिमांड फॉर मनी म्हणजे चलनाची मागणी आणि पुरवठा. सप्लाय ऑफ मनी. ISLM मॉडेल अप्रोच म्हणजे ISLM मॉडेल महागाईचा फिलिप्स वक्र, व्यापार चक्र, चलन आणि वित्तीय धोरण, तर्कसंगत अपेक्षा आणि गृहीतक व टीका. बिझनेस सायकल. मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी. रेशनल एक्सेप्शन, हायपोथेसिस अँड इट्स क्रिटिक. तर्कसंगत अपेक्षा, गृहीतक आणि टीका. हे झालं स्थूल अर्थशास्त्र युनिट 2. नंतर स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक्स म्हणजे सांख्यिकी आणि अर्थमिती.
त्याच्यामध्ये आहे प्रोबॅबिलिटी थिअरी म्हणजे संभाव्यता सिद्धांत, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स म्हणजे वर्णनात्मक सांख्यिकी, सॅम्पलिंग मेथड नमुना पद्धती अँड सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजे नमुना पद्धती आणि वितरण. नंतर स्टॅटिस्टिकल इन्फरन्स, हायपोथेसिस टेस्टिंग म्हणजे सांख्यिकीय अनुमान आणि गृहीतक चाचणी, लायनर रिग्रेशन मॉडेल्स अँड देअर प्रॉपर्टीज, ब्ल्यू रेषीय प्रतिगमन मॉडेल्स आणि गुणधर्म, आयडेंटिफिकेशन प्रॉब्लेम म्हणजे ओळख समस्या, सिम्युले सायमल्टेनियस इक्वेशन मॉडेल्स म्हणजे एकाच वेळी समीकरण मॉडेल्स, डिस्क्रेडिट चॉईस मॉडेल्स म्हणजे विविक्त निवड मॉडेल्स आणि टाइम सिरीज ॲनालिसिस म्हणजे कालमालिका विश्लेषण. स्टॅटिस्टिक अँड इकॉनॉमिक्स म्हणजे सांख्यिकीय अर्थशास्त्रामध्ये हे उपघटक असणार आहेत. नंतर मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स म्हणजे गणितीय अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये सेट्स, फंक्शन्स अँड कंटिन्युटी, सिक्वेन्स, सिरीज म्हणजे संच, फलने, सातत्य, अनुक्रम आणि श्रेणी. डिफरन्शियल कॅल्क्युलस अँड इट्स ॲप्लिकेशन्स म्हणजे अवकल गणित आणि उपयोग. लायनर अल्जेब्रा म्हणजे रेषीय बीजगणित. स्टॅटिक ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स अँड देअर ॲप्लिकेशन्स म्हणजे स्थिर अनुकूलन समस्या आणि उपयोग. इनपुट आउटपुट मॉडेल लायनर प्रोग्रॅमिंग म्हणजे इनपुट आउटपुट मॉडेल आणि रेषीय प्रोग्रॅमिंग. डिफरन्स अँड डिफरेन्शियल इक्वेशन्स विथ ॲप्लिकेशन्स म्हणजे फरक व अवकल समीकरणे आणि उपयोग. हा आहे मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स म्हणजेच गणितीय अर्थशास्त्राचा टॉपिक आणि त्याचे उपघटक. टॉपिक 5 आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे व्यापार सिद्धांत. इंटरनॅशनल ट्रेड अंडर इम्परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे अपूर्ण स्पर्धेत व्यापार. बॅलन्स ऑफ पेमेंट्स देयक संतुलन. एक्सचेंज रेट म्हणजे विनिमय दर. फॉरेन एक्सचेंज मार्केट अँड आर्बिट्रेज परकीय चलन बाजार आणि आर्बिट्राज. फॉरेन एक्सचेंज मार्केट झालं. गेन्स फ्रॉम ट्रेड, टर्म्स ऑफ ट्रेड आणि ट्रेड मल्टीप्लेयर म्हणजे व्यापारातून लाभ, व्यापार अटी आणि व्यापार गुणक. मल्टीप्लेयर. टेरिफ अँड नॉन टेरिफ म्हणजे शुल्क व गैरशुल्क. टेरिफ अँड नॉन टेरिफ बॅरियर्स टू ट्रेड. डम्पिंग म्हणजे शुल्क व गैरशुल्क अडथळे आणि डम्पिंग. GATT गॅट, WTO अँड रिजनल ट्रेड्स ब्लॉक्स. ट्रेड पॉलिसी इश्यूज म्हणजे प्रादेशिक व्यापार गट. GATT, WTO प्रादेशिक व्यापार गट व्यापार धोरण आणि IMF अँड वर्ल्ड बँक. IMF व जागतिक बँक. हा आहे युनिट 5. युनिट 6 आहे पब्लिक इकॉनॉमिक्स म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्र. मार्केट फेल्युअर अँड रेमिडियल मेजर्स बाजार अपयश आणि उपाय. रेग्युलेशन ऑफ मार्केट्स म्हणजे बाजार नियमन. पब्लिक रेव्हेन्यू सार्वजनिक महसूल. पब्लिक एक्सपेंडिचर सार्वजनिक खर्च. पब्लिक डिबेट अँड इट्स मॅनेजमेंट म्हणजे सार्वजनिक कर्ज व व्यवस्थापन. पब्लिक बजेट अँड बजेट मल्टिप्लायर म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्र, अर्थसंकल्प आणि गुणक. फिक्सल पॉलिसी अँड इट्स इम्प्लिकेशन्स म्हणजे वित्तीय धोरण आणि परिणाम. युनिट आहे 7 मनी अँड बँकिंग पैसा आणि बँकिंग. कंपोनंट्स ऑफ मनी सप्लाय म्हणजे चलन पुरवठ्याचे घटक. सेंट्रल बँक म्हणजे केंद्रीय बँक. कमर्शियल बँकिंग व्यापारी बँकिंग. इन्स्ट्रुमेंट्स अँड वर्किंग ऑफ मॉनिटरी पॉलिसी चलन धोरणाची साधने आणि कार्य. नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे बिगर बँक वित्तीय संस्था. कॅपिटल मार्केट्स अँड इट्स रेग्युलेशन्स म्हणजे भांडवली बाजार आणि नियमन. हा आहे युनिट 7 पैसा आणि बँकिंग. ग्रोथ ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स म्हणजे विकास व वाढ अर्थशास्त्र. त्याच्यामध्ये आहे इकॉनॉमिक्स ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक वाढ आणि विकास. हे थेरीज ऑफ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट म्हणजे विकासाचे सिद्धांत. त्याच्यामध्ये ॲडम स्मिथ, रिकार्डो, मार्क्स,
Schumpeter, Rostow, balanced and unbalanced growth, big push approach, मॉडेल्स ऑफ इकॉनॉमिक्स ग्रोथ वाढ, मॉडेल्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे मॉडेल्सची वाढ. त्याच्यामध्ये हेरोल्ड डोमर, सॉलो, रॉबिन्सन, काल्डर यांची व्याख्या आणि इतर माहिती, त्यांचे सिद्धांत. टेक्निकल प्रोग्रेस, त्याच्यामध्ये तांत्रिक प्रगती. इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट म्हणजे विकास निर्देशक, PQLI, HDI, SDGs एक्सेट्रा. पॉवर्टी अँड इक्विव्हॅलिटीज म्हणजे गरिबी आणि विषमता. सोशल सेक्टर डेव्हलपमेंट्स म्हणजे सामाजिक क्षेत्र विकास, तिथं हेल्थ, एज्युकेशन आणि जेंडर, आरोग्य, शिक्षण आणि लिंग आधारित असणारा अभ्यासक्रम आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स म्हणजे विकास व वाढ अर्थशास्त्र. युनिट आहे 9, एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी म्हणजे पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि लोकसंख्या. एन्व्हायरमेंट ॲज अ पब्लिक गुड म्हणजे पर्यावरण सार्वजनिक वस्तू म्हणून वापर. मार्केट फेल्युअर्स म्हणजे बाजाराचं अपयश. कोस्ट थेरम म्हणजे कोस्ट प्रमेय. कॉस्ट बेनिफिट्स अनालिसिस अँड कॉम्पेन्सेशन क्रायटेरिया म्हणजे खर्च लाभ विश्लेषण आणि भरपाई निकष. व्हॅल्युएशन ऑफ एन्व्हायरमेंट गुड्स म्हणजे पर्यावरणीय वस्तूंचे मूल्यांकन. थेरीज ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या सिद्धांत. कन्सेप्ट अँड मेजरर्स म्हणजे संकल्पना आणि मापन. नंतर थेरीज ऑफ लोकसंख्या सिद्धांताला एज स्ट्रक्चर, डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे वय रचना, लोकसंख्या लाभांश. लाईफ टेबल म्हणजे जीवनसरणी आणि मायग्रेशन म्हणजे स्थलांतर. त्यानंतर युनिट 10 आहे इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया भारतीय आर्थिक वाढ. पॅटर्न अँड स्ट्रक्चर नमुना आणि रचना. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. पॅटर्न अँड स्ट्रक्चर ऑफ ग्रोथ. मेजर चॅलेंजेस, पॉलिसी रिस्पॉन्सेस. त्याच्यामध्ये शेतीमध्ये वाढीचा नमुना, आव्हाने आणि धोरणे यांचा समावेश आहे. इंडस्ट्रीमध्ये म्हणजे उद्योगामध्ये पॅटर्न अँड स्ट्रक्चर ऑफ ग्रोथ, मेजर चॅलेंजेस, पॉलिसी रिस्पॉन्सेस. त्याच्यामध्ये वाढीचा नमुना, उद्योगामध्ये वाढीचा नमुना, आव्हाने आणि धोरणे. सर्व्हिसेस म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये पॅटर्न ऑफ स्ट्रक्चर्स ऑफ ग्रोथ, मेजर चॅलेंजेस, पॉलिसी रिस्पॉन्सेस म्हणजे वाढीचा नमुना, आव्हाने आणि धोरणे. रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण विकासामध्ये इश्यू, चॅलेंजेस अँड पॉलिसी रिस्पॉन्सेस म्हणजे मुद्दे, आव्हाने आणि धोरणे. अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे शहरी विकास, इश्यू, चॅलेंजेस अँड पॉलिसी रिस्पॉन्सेस. नंतर फॉरेन ट्रेड म्हणजे परकीय व्यापार. स्ट्रक्चर अँड डायरेक्शन्स, BOP, फ्लो ऑफ फॉरेन कॅपिटल आणि ट्रेड पॉलिसीज म्हणजे परकीय व्यापारामध्ये रचना, दिशा, BOP, परकीय भांडवल प्रवाह, व्यापार धोरणे इत्यादी. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे पायाभूत सुविधा विकास. फिजिकल अँड सोशल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप्स म्हणजे भौतिक आणि सामाजिक विकास. पब्लिक PPP, 3P, पब्लिक, प्रायव्हेट आणि पार्टनरशिप्स. नंतर रिफॉर्म्स इन लँड, लेबर अँड कॅपिटल मार्केट म्हणजे जमीन, मजूर व भांडवल बाजार सुधारणा. सेंटर स्टेट फायनान्शियल रिलेशन अँड फायनान्स कम्युनिकेशन ऑफ इंडिया, FRBM म्हणजे केंद्र राज्य आर्थिक संबंध, वित्त आयोग. आणि पॉवर्टी, इनइक्वॅलिटी अँड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे गरिबी, विषमता व बेरोजगारी. हा आहे युनिट नंबर 10, भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी. मित्रांनो, हा झाला आपला इकॉनॉमिक्स पेपर, जो पेपर क्रमांक 2 आहे त्याचा हा अभ्यासक्रम आहे, जो की इथं दिलेलाच आहे. इंग्लिशमधून मराठीमधून सांगितलेला आहे आणि याच विषयाचा म्हणजे या टॉपिकचा युनिट जे दिलेला आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर काही ह्याच्यामध्ये शंका असतील तर तुम्ही त्या शंका आम्हाला मेसेज करून कळवू शकता. आणि तुमच्या प्रश्नांचं तुम्हाला जर या विषयांवरती म्हणजे आता दिलेला मराठी पेपर नंबर 2 मराठी आणि इकॉनॉमिक्स याच्यावरती जर प्रश्न उत्तर म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जरी हव्या असतील तर तुम्ही आम्हाला तसं मेसेज करून कळवू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गेल्या काही वर्षातल्या पेपरचा सराव होण्यासाठी आपण त्या प्रश्नपत्रिका आपण सरावासाठी घेऊ शकतो.
महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चररशिप म्हणजे महाराष्ट्र राज्य व्याख्याता पदासाठी राज्यस्तरीय पात्रता चाचणी सेट परीक्षा कंडक्टेड बाय युनिव्हर्सिटी ऑफ पुणे म्हणजे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मार्फत पुणे विद्यापीठामार्फत ही परीक्षा राबवली जाते. सब्जेक्ट आहे मराठी, त्याचा कोड नंबर आहे 01. ह्या पेपर 2 आहे आणि ज्यांचा PG साठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मराठी विषय असेल त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम आहे. घटक 1 भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान. त्याच्यामध्ये आहे भाषा आविष्काराची रूपे, त्याच्यात भाषेची ओळख, भाषिक व्यवहाराचे स्वरूप, आविष्करणाचे प्रकार, मौखिक व लिखित, भाषा आणि दृकश्राव्य कला, भाषा आणि सादरीकरणाची कला, साहित्याचे माध्यम म्हणून भाषेचे कार्य, साहित्याच्या भाषेची वैशिष्ट्ये, भाषा आणि कथन. हा झाला. ब मध्ये आहे व्याकरण, शब्दाच्या जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद, विचार, समास, अलंकार, वृत्ते इत्यादी. क आहे भाषा विज्ञान, भाषेची उत्पत्ती व उपपत्ती, भाषाकुल संकल्पना, स्वन, स्वनिम, स्वनांतर, पद, पदिम, पदांतर, वाक्य विचार, अर्थविचार, भाषा विज्ञानाच्या विविध अभ्यास पद्धती, मराठीचे लेखन विषयक नियम हे भाषा विज्ञानामध्ये येणार आहे. समाज भाषा विज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती, समाज भाषा विज्ञान आणि इतर भाषा अभ्यास शाखा, तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान, संदेशनाची माध्यमे, तंत्रज्ञानाचे प्रभावित होणारे संदेशनाचे घटक, मराठी भाषा व तंत्रज्ञान आणि नवभाषा निर्मिती, भाषा व बोली ज्याच्यामध्ये अहिराणी, कोकणी, मालवणी, पावरा, मावची, तावडी, तडवी, चंदगडी, भिलाऊ, झाडी, वऱ्हाडी, घाटी, भिल्ली, डांगी, दख्खनी इत्यादी भाषांचा समावेश होतो. भाषा आणि बोलीमध्ये भाषा व बोली यांचे समाजातील स्थान व सहसंबंध, बोलीचे स्वरूप व वैशिष्ट्ये, बोलींची निर्मिती, बोलीमधील परिवर्तनाची प्रक्रिया व सीमा आणि इतर बोलींचा प्रभाव, बोली अभ्यासाचे महत्त्व, बोली संरचना विचार, बोली अभ्यास, समाज भाषा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बोलींसमोरील आव्हाने, हा एवढा अभ्यासक्रम तुमचा घटक 1 मध्ये येणार आहे आणि जो आहे भाषा आविष्करणाची रूपे आणि भाषा विज्ञान. त्याच्यामध्ये ब आणि क हे उपघटक आहेत आणि त्याच्यामध्ये तो अभ्यासक्रम दिलेला आहे. ह्या तुम्हाला अभ्यासायचा आहे. घटक 2 आहे संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती. वाङ्मयीन संस्कृतीचे पारंपरिक घटक, मौखिक परंपरा, हस्तलिखिते, कथन, पठण, श्रवण, सादरीकरण ज्याच्यामध्ये तमाशा, लळीत, भारुड, बोहाडा, निरूपण, कीर्तन, प्रेक्षक, श्रोता, कथनकार इत्यादींचा समावेश होतो. वाङ्मय, धर्म, पंथ आणि राजाश्रयाचा सहसंबंध. वाङ्मयीन संस्कृतीचे आधुनिक घटक ज्यात मुद्रिते, मुद्रक, नियतकालिके, वृत्तपत्रे, पुस्तके, संपादक, लेखक, प्रकाशक, वाचक, समीक्षक, वितरक, वाङ्मयीन संस्था, महामंडळे, संमेलने, पुरस्कार इत्यादी. नगर आणि ग्रामीण अभिरुची, लेखक व वाचक यांच्यातील आदान प्रदान, वाङ्मयीन संस्कृती संघर्ष म्हणजे अभिजन आणि बहुजन, भाषाशुद्धी व वाङ्मय शुद्धीबद्दलच्या संकल्पना, श्लील अश्लील संबंधीचे वाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि निर्बंध. सामाजिक प्रबोधनात वाङ्मयीन संस्कृतीचे योगदान जसं की सत्यशोधकी जलसे, आंबेडकरी जलसे, मेळे इत्यादी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आविष्कार, वैचारिक प्रबोधन, उद्बोधन, निबंध, वाङ्मय, प्रायोगिक नाटक आणि पथनाट्य इत्यादी. मराठी वाङ्मयीन संस्कृतीचा नकाशा, साहित्य संमेलनातील परिवर्तने, वादविवाद, भूमिका, वाङ्मय बाह्य घटकांची वाङ्मयीन संस्कृतीवरील आक्रमणे, वाङ्मयीन संस्कृतीतील लेखकाची प्रतिमा आणि मराठी समाज, मानस आणि ग्रंथ व्यवहाराचा प्रभाव. हे आहे तुमचं युनिट 2 ज्याच्यामध्ये संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती हा घटकाचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये हे इतर उपघटक दिलेले आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. घटक आहेत 3. भारतीयत्वाची संकल्पना आणि भाषांतर मीमांसा. भारतीय साहित्याची संकल्पना, आंतरभाषीय भाषा भगिनी भाव संकल्पना, भाषांतराची संकल्पना, भाषांतर, अनुवाद आणि रूपांतर, आंतरभारतीय साहित्याचे मराठीतील भाषांतर, भाषांतरातील समस्या, प्रभाव, अभ्यासाची संकल्पना, प्रभाव आणि अनुकरण, प्रभावाची कारण मीमांसा, प्रभाव आणि सत्ता संबंध, प्रभाव आणि निर्मिती प्रेरणा जसं की तत्व वैचारिक प्रवाहांच्या प्रेरणा, सामाजिक राजकीय घटितामधून प्रेरणा आणि व्यक्तीच्या प्रभावातून प्रेरणा. रचना प्रकारांचा प्रभावानुरोधाने अभ्यास, सुनीत, कादंबरी, गझल, हायकू,
अभंगाचा आधुनिक कवितेवर प्रभाव, पाश्चात्य नाट्य प्रवाहांचा व लोककलांचा मराठी रंगभूमीवरील प्रभाव. हा आहे युनिट 3, भारतीयत्वाची संकल्पना व भाषांतर मीमांसा. त्याच्यामध्ये हे उपघटक आहेत. घटक 4 आहे लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह. लोकसाहित्य त्याची संकल्पना आणि स्वरूप व व्याप्ती, लोकसाहित्यातील लोकतत्वे, लोकभाषा, धार्मिकता आणि इहवाद, लोकसाहित्यातील संप्रदाय, लोकसाहित्यातील लोकप्रयोज्य कला व संशोधन. दलित साहित्य त्याचे स्वरूप, प्रेरणा आणि तत्वज्ञान. दलित साहित्याचा इतिहास, त्याच्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, रंगभूमी, आत्मकथने, वैचारिक साहित्य इत्यादी. ग्रामीण साहित्य, स्वरूप व प्रेरणा, ग्रामीण साहित्याचा इतिहास, त्याच्यात कथा, कविता, कादंबरी, रंगभूमी, आत्मकथने, वैचारिक साहित्य इत्यादीचा समावेश केलेला आहे. हा आहे तुमचा युनिट 4, घटक 4, लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह. घटक 5 आहे वाङ्मय इतिहासाचा अभ्यास. वाङ्मय इतिहासाची संकल्पना, वाङ्मय इतिहास लेखनाचे नवे दृष्टिकोन, विविध राजवटी आणि वाङ्मय इतिहास लेखन, वाङ्मय इतिहास आणि इतर इतिहास लेखन पद्धती, वाङ्मय इतिहास सुरुवात पासून ते 2015 पर्यंतचा अभ्यास इथं वाङ्मयाचा अभ्यास केला जाणार आहे किंवा तो करायचा आहे. घटक 6, वाङ्मयीन चळवळीचे स्वरूप. मराठीतील वाङ्मयीन चळवळी, चळवळीचे समाजशास्त्र, भक्ती साहित्याची चळवळ, भाषाशुद्धीची चळवळ, वाङ्मय शुद्धीची चळवळ, अनियतकालिकांची चळवळ, दलित साहित्याची चळवळ, ग्रामीण साहित्याची चळवळ, आदिवासी साहित्याची चळवळ, स्त्रीमुक्तीची चळवळ, शेतकरी चळवळ, चळवळींच्या प्रभावातील मराठी साहित्य, वाङ्मयीन अभिरुची, रुची-अभिरुची, अभिरुची संपर्क, अभिरुची संघर्ष, मुद्रणपूर्व अभिरुचीचे स्वरूप, आंग्ल संपर्कानंतरची अभिरुची आणि संघर्ष, सामाजिक संस्था, सत्ता, जाती संघर्ष आणि अभिरुची. हा आहे युनिट 6, वाङ्मयीन चळवळीचे स्वरूप. घटक 7, साहित्य प्रवाह. साहित्य प्रवाहाचे स्वरूप, व्याप्ती व मर्यादा, साहित्य प्रवाहाच्या निर्मिती प्रेरणा, आधुनिक साहित्य, नवसाहित्य, महानगरीय साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, जैन साहित्य, ख्रिस्ती साहित्य, मुस्लिम साहित्य, जनवादी साहित्य, मार्क्सवादी साहित्य, विज्ञान साहित्य, अल्पसंख्याकांचे साहित्य, बाल साहित्य आणि कामगाराचे साहित्य इत्यादींचा या साहित्य प्रवाहामध्ये समावेश आहे. घटक आहे 7. पुढचा घटक आहे 8, साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय. त्याच्यामध्ये अ भाग दिलेला आहे. काव्यशास्त्र, काव्य लक्षण, प्रयोजन, प्रतिभा विचार, शब्दशक्ती, रीती विचार, ध्वनी विचार आणि आनंद मीमांसा. ब आहे महानुभाव, नाथ, वारकरी, दत्त, रामदास, वीरशैव, सुफी संप्रदाय आणि त्यांचे साहित्य, पंडिती परंपरा, बखर, वाङ्मय आणि शाहिरी वाङ्मय. युनिट 8. युनिट 9 मध्ये आहे साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार, ज्याच्यामध्ये साहित्य प्रकारांची संकल्पना, पौर्वात्य व पाश्चात्य महाकाव्य, आख्यान काव्य, खंडकाव्य, कविता, दीर्घ कविता, भावकविता, त्याच्यामध्ये अभंग, ओवी, लावणी, पोवाडा इत्यादींचा समावेश आहे. लघुकथा, कथा, दीर्घकथा, लघु कादंबरी, कादंबरी, नाटक, एकांकिका, पथनाट्य, रिंगण नाट्य आणि महानाट्य. चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथा, आत्मकथन, स्वकथन, आठवणी, रोजनिशी, प्रवास वर्णन, निबंध आणि वैचारिक निबंध, ललित निबंध, व्यक्तिचित्र, समीक्षा आणि समीक्षा पद्धती. हा आहे घटक 9 मधील साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार आणि त्याचा हा उपघटक. घटक 10 मध्ये निवडक साहित्य कृती आहे. त्याच्यामध्ये लीळाचरित्र, त्याच्यात एकांक दिलेला आहे. शंगो तुळपुळे हे लेखक आहेत. तुकारामाची गाथा, एकनाथांचे भारुडे, जनाबाईंचे निवडक अभंग, मराठी गवळणी, आज्ञापत्रे, सभासद बखर, शिवाजीचा पोवाडा, महात्मा फुले म्हणजे महात्मा फुलेंनी रचलेला शिवाजींचा पोवाडा येणार आहे. स्मृतिचित्रे, ज्याचे लेखिका आहेत लक्ष्मीबाई टिळक, बनगरवाडी, व्यंकटेश माडगुळकर, आनंद ओवरी, दिबा मोकाशी, तूही यत्ता कंची, नामदेव ढसाळ, जिन आमचं, बेबी कांबळे, गिधाडे हे नाटक आहे विजय तेंडुलकर यांचं. शोभायात्रा, शफात खान, भिजकी वही, अरुण कोल्हटकर हे कवितांचा संग्रह आहे. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, भालचंद्र नेमाडे, कोण नाही कोणचा, वरण भात लोणचा, जयंत पवार, पायी चालणार, प्रफुल्ल शिलेदार, आयदान, उर्मिला पवार, वळीव, शंकर पाटील, माणूस, मनोहर तल्लार, जेव्हा मी जात चोरली होती, बाबूराव बागल, कोण म्हणते टक्का दिला, संजय पवार. या निवडक साहित्य कृती म्हणजे कथा, कादंबऱ्या, नाटक याच्यावरती हा 10वा टॉपिक आधारित आहे. तर अशा पद्धतीनं हे 10 घटक मराठी विषयाच्या म्हणजे तुमचा पेपर नंबर 2 आहे आणि त्याचं
विषय आहे मराठी, त्याच्यावरती ह्या एवढ्या 10 घटकावरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत. बऱ्यापैकी प्रश्न हे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कालाच आहे. हा 100 मार्काचे पेपर आहे. म्हणजे 100 प्रश्न असणार आहेत आणि मार्क्स असणार आहेत 200. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती साधारणपणे 10 प्रश्नाच्या आसपास प्रश्न येतात. तर त्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब नक्कीच करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि जे स्टुडंट आता सेट नेटच्या एक्झामला बसणार आहेत त्यांच्यामध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना या म्हणजे मराठी आणि इकॉनॉमिक्स या विषयांचे पेपर 2चे सिलेबस माहिती पडेल आणि पेपर 1चा सुद्धा सिलेबस दिलेला आहे तो माहिती पडेल. त्याचबरोबर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आम्हाला मेसेज करून नक्की कळवा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.